नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की आपण लहान मुलींसाठी हार्ट शेप हेअर क्लिप कसे रेडी करायचे ते. आता मी दाखवणार आहे छोटंसं सनफ्लॉवर कसे रेडी करायचं क्लिपला लावून. त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. क्लिप, आपलं हे 6 mm छोटं मोती, 2 कलरची लोकर, त्याच्यानंतर विणकामाची सुई आणि हे B7000चं ग्लू. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मॅजिक रिंग घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चैन घ्यायची. एक चैन घेतल्यानंतर आपण एकूण 10 सिंगल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. हे माझे 10 सिंगल क्रोशेट झालेले आहेत. आता मी हा धागा खेचून घेते. आता इथे पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10. 10व्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच ने हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. एक चैन घ्या आणि हा धागा कट करून घ्या. असा हा आपला मधला बेस रेडी होतो. 10 सिंगल क्रोशेट घेतलेले आहेत मी. मॅजिक रिंगमध्ये एक चैन घेऊन 10 सिंगल क्रोशेट घेतलेले आहेत याच्यामध्ये. आता आपण याच्यावर पाकळ्या करायची सुरुवात करूया. इथे आपण स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर त्या एका सिंगल क्रोशेटवर आपण आधी हा धागा स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. त्यानंतर 1 2 आणि 1 3 3 चैन घ्यायच्या आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट करायचे. 1 सेम स्टिचमध्ये आणखी 1 डबल क्रोशेट 2. म्हणजे इथे 3 साखळ्या घेतल्यानंतर आपण पुढच्या सिंगल क्रोशेटमध्ये सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा 1 2 3 3 साखळ्या घेतल्या आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर एक स्लिप स्टिच. पुन्हा 1 2 3 3 चैन, नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट. पुन्हा 1 2 3 साखळ्या, नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच. पुन्हा 1 2 3 नेक्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट. 1 2 3 साखळ्या, नेक्स्टमध्ये स्लिप स्टिच. 1 2 3 हे छोटंसं मी अगदी केलं आहे. मी हे 5 पाकळ्यांचं करणार आहे. तुम्हाला जर 6 पाकळ्यांचं करायचं असेल तर तुम्ही मधले आपले जे सिंगल क्रोशेट आहेत ते 12 घ्या. असं जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही त्यातले मधले सिंगल क्रोशेट वाढवा, म्हणजे वरच्या पाकळ्या आपोआप वाढतील. 7साठी 14 सिंगल क्रोशेट घ्या. 3 सेम स्टिचमध्ये 2
डबल क्रोशेट, पुन्हा 1 2 3. आता इथे जे सुरुवातीला आपण स्टार्ट केलेलं, आपण तिथे स्लिप स्टिच घेऊन एक साखळी घ्यायची आणि हा धागा कट करून घ्यायचा. आता हे बघा, इथे मध्ये आपला हा होल असा मोठा झालेला आहे. तर हे जे धागे असतात सुरुवातीचे ते आधी कट नाही करायचे, कारण की मग हे आपल्याला पुन्हा असं खेचून टाईट करता येतं. हे बघा, हे असं सुंदर असं छोटंसं फूल तयार झालेलं आहे. आता हे धागे जे आहेत ते आपण इथे पाठीमागे गाठी मारून घेऊया त्यांना. तुम्ही हाईड पण करू शकता किंवा गाठी मारून त्यांना कटसुद्धा करू शकता. हे बघा, हे सुंदर असं आपलं फूल रेडी झालेलं आहे. आता याला मी काय करणार आहे, इथे सेंटरला थोडंसं व्यवस्थित करून घेते. याला आपण इथे सेंटरला मोती लावून घेणार आहोत. असं आपलं हे छोटंसं क्लिपसाठी सनफ्लॉवर रेडी झालेलं आहे. तुम्हाला पाकळ्या जेवढ्या हव्यात तेवढ्या तुम्ही मधले सिंगल क्रोशेट वाढवायचे, म्हणजे 6 साठी 12 आणि 7 पाकळ्यांसाठी 14 असं आपण त्याच्यावर हे करायचे, सिंगल क्रोशेट करायचे, म्हणजे आपल्या पाकळ्या आपोआप त्याच्यामध्ये वाढतात. हे बघा, हे सुंदर असं आपलं क्लिप रेडी झालेलं आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.